नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्त्री जन्मा ही तुझी कहाणी असं आपण नेहमी म्हणतो. स्त्री जीवनाबद्दल आपण नेहमी बोलतो, वाचतो, लिहितो. पण बऱ्याचदा असं होतं की स्त्रियांना देवी बनवून आपण एकतर मखरात तरी बसवतो, नाहीतर स्त्रियांना दासी बनवून त्यांचा दर्जा अतिशय खालचा करून टाकतो. दोन या टोकाच्या भूमिका आपल्याला बघायला दिसतात. पण या वेळेला माणूस म्हणून स्त्रीकडे आपण कधी बघणार, हा प्रश्न मनामध्ये उपस्थित होतो. स्त्री सक्षमीकरण, स्त्री सबलीकरण, स्त्री मुक्ती, स्त्री पुरुष समानता हे शब्द आपण अनेकदा वापरतो. पण प्रेक्षक हो, खऱ्या अर्थाने हे शब्द वास्तवात आलेत का, याचा आपण विचार करतो का? कारण काही वेळेला काही उदाहरणांमध्ये आपल्याला हे दिसतं, पण संपूर्ण समाजाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला खरंच असं वाटायला लागतं की स्त्री सबलीकरण किंवा स्त्री सक्षमीकरण हे अजूनही खूप लांब आहे असं म्हणावंसं वाटतं. म्हणूनच आज आपण एका अशा सखीला आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे, जिने गेली 45 वर्ष स्त्री मुक्ती, स्त्री सबलीकरण, स्त्री सक्षमीकरण आणि समता आंदोलनामध्ये अत्यंत धडाडीने कार्य केलेलं आहे. आपण स्वागत करूयात ॲडव्होकेट निशा शिवरकर मॅडम यांचं. मॅडम, आमच्या सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. ॲडव्होकेट निशा शिवरकर या समाजवादी अशा कार्यकर्त्या आहेत, अत्यंत क्रियाशील कृतिशील कार्यकर्त्या आहेत, लढाऊ अशा वकील आहेत आणि प्रामाणिकपणे लेखन पण करतात. त्यांची उत्तमोत्तम पुस्तकं सुद्धा प्रकाशित झालेली आहेत. सध्या त्या समाजवादी जनपरिषद अखिल भारतीय अध्यक्ष आहेत. अंगणवाडी कर्मचारी सभा याच्या महाराष्ट्रातल्या त्या अध्यक्ष आहेत आणि त्यांनी जी पुस्तकं लिहिलेली आहेत त्याला अत्यंत चांगली अशी लोकमान्यता मिळालेली आहे. लढा टाकलेल्या स्त्रियांचा हे त्यांचं पुस्तक आहे. महात्मा गांधी आणि स्त्री पुरुष समानता याही पुस्तकाला चांगला वाचक वर्ग मिळालेला आहे. समाजवादी चळवळीमधल्या अत्यंत क्रियाशील कार्यकर्त्या म्हणून त्या ओळखल्या जातात आणि म्हणूनच गेली 45 वर्ष त्यांनी जे काम केलंय त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत, ज्यामध्ये मातोश्री रमाई पुरस्कार, अरुण लिमये युवा जागर पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत. आणि आज आपण त्यांचा जीवन प्रवास तर समजून घेणारच आहोत, पण त्याही बरोबर ही जी नक्की स्त्री सक्षमीकरणाची चळवळ आहे, स्त्री मुक्तीची चळवळ आहे आणि त्या निमित्ताने इतर अनेक प्रश्न आहेत, त्यांच्यावर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत. मॅडम, या विषयाकडे वळताना मला पहिलाच प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या घरातलं वातावरण कसं होतं, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी नेमकी कशी होती? खरं म्हणजे कुठल्याही व्यक्तीच्या जीवनाची जेव्हा आपण ओळख करून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या लक्षात असं येतं की ह्याच्या घरात तो कसा घडलेला आहे. खरं. आणि ते जर आपण शोधायचा प्रयत्न केला आणि आता खरं म्हणजे मी जेव्हा माझ्या वयाच्या या टप्प्यावरती आहे आणि मी स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा मला त्याची उत्तरं माझ्या बालपणामध्ये माझ्या आईवडिलांच्या जीवनामध्ये सापडतात. माझ्या आईवडिलांनी मला काय दिलं, माझे वडील हे हैदराबाद मुक्ती संग्रामातले स्वातंत्र्य सैनिक होते. अरे वा. ॲडव्होकेट दभा शिवरकर. ते स्वतः समाजवादी चळवळीचे पाईक होते, समाजवादी विचारांचे होते. त्याचबरोबर पुढे ते वकील झाले, न्यायाधीश झाले. अशा विविध भूमिका त्यांनी बजावल्या आणि हे करत असताना त्यांच्या जीवनामध्ये एक अतिशय साधेपणा, माणसांमध्ये
सद्भावना, समानतेची भावना हे त्यांच्या जीवनाचं वैशिष्ट्य होतं. आई माझी एक अतिशय निधड्या स्वभावाची बाई होती. आणि मला असं सगळीकडे मला ओळखलं जातं की मी कशाला घाबरत नाही. म्हणून मी बऱ्याचदा असा शोध घेत असते की हे आपण जे निर्भयपण आहे हे कुठून आलंय, तर ते मला माझ्या आईच्या स्वभावामध्ये सापडतं. म्हणजे तिने ज्या पद्धतीने जीवनाचा सामना केला, जीवनात आलेल्या प्रश्नांकडे बघितलं, आणि आम्ही तिन्ही मुलींना आणि माझ्या भावाला तिने एक भयमुक्त जीवन देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आम्हाला लहानपणी आमची प्राज्ञाच नव्हती कशाला घाबरायची. आणि पुढे मी विचार करते की हा जो निर्भयपणा मला माझ्या आईकडनं मिळालेला होता, तो माझ्या सार्वजनिक जीवनात त्याचं रूपांतर कसं झालं, तर त्याचं उत्तर मला महात्मा गांधीजींमध्ये सापडतं. म्हणजे एका बाजूने माझी आई आणि दुसऱ्या बाजूने महात्मा गांधी या दोघांनी मला निर्भय स्त्री, निर्भय व्यक्ती बनवलेला आहे. वा 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 वा. पण मग नंतर तुम्ही शिक्षण कसं घेतलं आणि वकील व्हावं असं नेमकं तुम्हाला का वाटायला लागलं? वकील होण्याच्या दोन प्रेरणा होत्या. एकतर माझे वडील न्यायालयीन क्षेत्रात काम करत होते. बरोबर. लहानपणापासून ते बघितलेलं होतं, त्याहीमुळे वकील व्हावं अशी इच्छा होती. त्याचबरोबर मी खरं जेव्हा शिकत होते तेव्हा मी मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन केलं होतं, म्हणजे MBA. मी 80-81ला MBA झाले. आणि माझ्या लक्षात आलं की माझ्या डोक्यात हा जे समाजवादाचं, स्त्री पुरुष समानतेचं, काही समाजामधल्या गरीब कष्टकरी वर्गासाठी काम करण्याचा जो विचार आहे, स्त्रियांसाठी काम करण्याचा, याला ह्या शिक्षणाचा काही उपयोग नाहीये. खरंय. म्हणून मग पुढे मी वकिलीचं शिक्षण घेतलं आणि वकील झाले. वा वा. मग दलित युवक आघाडीमध्ये जाण्यामागची प्रेरणा नेमकी कुठे होती आणि तो तुमचा निर्णय कधी झाला? आम्ही खरं राष्ट्र सेवा दलामध्ये मी वाढले. आणि राष्ट्र सेवा दलामध्ये मी असतानाच मी औरंगाबादची, माझं माहेर औरंगाबादचं, माझं शिक्षण वगैरे सगळं औरंगाबादला झालं. त्या काळामध्ये हा जो जाती निर्मूलनाचा विचार होते, माणसामध्ये काय भेद आहेत, तर त्या जातीच्यामुळे माणसं एकमेकांपासून वेगळी होतात, एकमेकांना कमी लेखतात, हे आम्हाला गांधीजी, माझ्या वडिलांच्या विचारामधनं काही एका प्रमाणात कळत होतं. म्हणून एक स्वतःचा शोध आपण घेतला पाहिजे. डिकास्ट होण्याची एक प्रक्रिया, म्हणजे जाती पलीकडे जाण्याचा जो काही विचार होता, त्याच्यातनं मग दलित आघाडीबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला. आणि मग त्या संघटनेमध्ये असताना गायरान जमिनीचं अतिक्रमणाचा प्रश्न असेल, मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर असेल, दलित वस्तींमधल्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न असतील, या सगळ्याशी मी जोडले गेले. वा वा वा. आणखी एक महत्वाचा टप्पा होता तो म्हणजे 1975 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं, जाहीर झालं. तर ती सुद्धा प्रेरणा तुम्हाला मिळाली का या क्षेत्रामध्ये येण्यासाठी? आणि आता तर 2025 मध्ये याला पण 50 वर्ष होत आहेत. खरं म्हणजे मला कधी कधी वाटतं हा जो काही 75 ते 2025चा चळवळीचा जो काही इतिहास आहे किंवा चळवळीचं जे काही वाटचाल आहे, ती एका अर्थाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या जीवनाची सुद्धा वाटचाल आहे. अगदी खरं आहे. कारण मी 16 वर्षांची होते जेव्हा ही घोषणा झाली आंतरराष्ट्रीय महिला वर्षाची. आणि आम्हाला असं जाणवलं की हे वेगळं आहे काहीतरी, म्हणजे आजूबाजूला असणाऱ्या स्त्रियांचं आयुष्य. आणि 1975ला ही घोषणा झाली, ती सुद्धा त्या काळामध्ये कामगार चळवळीतल्या स्त्रियांनी 18व्या शतकापासून जगभर जे काही संघर्ष केले होते, त्याच्यामधनं युनोला, संयुक्त राष्ट्र संघाला ही घोषणा करावी लागली की या महिलांसाठी काही वेगळा विचार केला पाहिजे. आणि म्हणून मग ते महिला वर्षाची घोषणा झाली. 1975 ते 85 हे महिला दशक जाहीर झालं. त्यामुळे आणि मग अर्थातच स्त्रीमुक्ती हा शब्द आला, तेव्हा आला. म्हणजे भारतामध्ये स्त्रीमुक्ती विचार, स्त्रीमुक्ती शब्द माध्यमांपर्यंत आणि आमच्यासारख्या तरुण मुलींपर्यंत त्यांना त्याचं आकर्षण वाटणं आणि ही मुक्ती काय आहे नेमकी हे समजून घेण्याचा प्रयत्न करणं, हे त्या 75च्या घोषणेचा एक खूप मोठा परिणाम माझ्या पिढीतल्या अनेक स्त्रियांवरती झाला. महत्वाची गोष्ट जी तुमच्या बाबतीत मला अशी वाटते की देशातली पहिली परित्यक्तांची परिषद तुम्ही भरवलीत. तर हे नेमकं कसं वाटलं, का वाटलं आणि ते तुम्ही नेमकं प्रत्यक्षात कसं आणलं? आम्ही 20 मार्च 1988ला ही देशातली पहिली परित्यक्तांची परिषद संगमनेरला समता आंदोलनाच्या वतीने घेतली. याचं कारण असं झालं की 84-85ला महाराष्ट्रात दुष्काळ होता आणि आम्ही खरं त्या दुष्काळाच्या संदर्भामधल्या प्रश्न जे काही होते
कार्यकर्ते म्हणून आम्ही फिरत होतो, लोकांना भेटत होतो. दुष्काळी कामावर रोजगार हमीची कामं सुरू करावीत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, बरोबर. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, अशी सगळे प्रश्न समोर होते. आणि त्याच्या विरुद्धचे मोर्चे आंदोलन सुरू असताना जेव्हा आम्ही लोकांना भेटत होतो, विशेषतः रोजगार हमीच्या कामावरती, मला अनेक अशा टाकलेल्या मुली भेटल्या. आणि या मला एकदम तो प्रश्न एकदम असा तोपर्यंत असतो हा प्रश्न हे माहिती होतं. कारण विभावरी शिरूरकर जे आपल्या होत्या लेखिका, त्यांचं घराबाहेरील स्त्रिया पुस्तकही होतं. त्यामुळे मला हा प्रश्न माहिती होता. पण या प्रश्नाचा चटका जो काही बसणं होतं तो भिडणं तो त्या कामावरच्या त्या पाहण्यांमध्ये भिडला. आणि मग आमच्या असं लक्षात आलं की हे समजून घेऊयात काय. मग आम्ही तिथे एक पाहणी केली, एक प्रश्नावली तयार केली, पाहणी केली कार्यकर्त्यांच्या मदतीने. आणि लक्षात असं आलं की हे पाहणीपुरता प्रश्न नाही, याचा आपण एक रचना संघटनात्मक केली पाहिजे. त्याचबरोबर शासन, समाज, कारण एका बाजूने हा प्रश्न शासनाकडनं दुर्लक्षित होता, बरोबर, समाजाकडनं होता, स्त्रीमुक्ती चळवळीच्याही अजेंड्यावर तोपर्यंत तो प्रश्न आलेला नव्हता. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की ह्या प्रश्नावरची आपण चळवळ उभी केली पाहिजे. आणि म्हणून ती पहिली परिषद घेतली की जी सर्व जाती धर्माच्या नवऱ्याने टाकलेल्या बायकांची देशातली पहिली परिषद होती. हो ना, हो, अगदी बरोबर आहे. प्रेक्षक हो, किती वेगवेगळे विषय आणि किती वेगवेगळे प्रश्न ॲडव्होकेट निशाताईंनी हाताळलेले आहेत हे आपण बघणारच आहोत. आणि त्याचा चटका जसा त्यांना जाणवला तसा कदाचित या चर्चेच्या दरम्यान तो आपल्यालाही जाणवणार आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. देशातली पहिली परित्यक्तांची परिषद आयोजित केली होती आणि त्यांचा अनुभव काय होता ते तुम्ही सांगितलं. तर 1983 मध्ये जी हुंडाविरोधी चळवळ सुरू झाली, तर त्याबद्दल आम्हाला काही सांगा ना. खरं तर स्वातंत्र्यापासूनच या सगळ्या प्रश्नांचा आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये चर्चा सुरू झालेली होती. त्याच्यामध्ये जे काही प्रश्न स्त्रियांसमोर होते त्यामध्ये एकतर हा लैंगिक अत्याचाराचा प्रश्न होता, आणि दुसऱ्या बाजूने ह्या हुंड्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात होता. म्हणजे मला आठवतं ते असं की 1980च्या दशकामध्ये दिल्ली हे हुंडाविरोधी आंदोलनाचं केंद्र बनलं होतं. खासदार प्रमिला दंडवते यांनी महिला दक्षता समिती, बाकी अन्य संघटना होत्या, आणि या सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन दिल्लीत जे काही हुंड्याची प्रकरणं घडलेली होती त्या प्रकरणांच्या विरोधामध्ये आवाज उठवला. आणि तो आवाज उठवत असताना दोन गोष्टी लक्षात आल्या की याच्यामध्ये पोलिसांची भूमिका अतिशय चुकीची आहे. हुंड्यासाठी ज्या मुली मरतात, म्हणजे चळवळीचं असं म्हणणं होतं की ते खरं तर खून आहेत, पण ते आत्महत्या म्हणून लपवले जातात. तेव्हा हा कायदा बदलला पाहिजे. म्हणजे 1951ला हुंडा प्रतिबंधक कायदा आलेला होता, 1961ला. परंतु 1961ला कायदा येऊन सुद्धा हुंड्याची प्रथा सुरूच होती, आणि म्हणून मग या चळवळीने हा कायदा बदलला पाहिजे. पोलिसांना विशेषतः हुंड्याच्यामुळे ज्या आत्महत्या होतात त्यावेळेस त्या मुलींचे जे काही जबाब असतात ते पुराव्याचा भाग म्हणून मानण्यात यावा, अशा प्रकारची आणि हुंड्यासाठी दिल्या घेतलेल्या वस्तूंची यादी करावी वगैरे वगैरे. आणि कायदा अधिक कडक झाला, गुन्हा ठरवण्यात आला. ह्या गोष्टी त्या कायद्यामध्ये झाल्या. पण त्याचा एक परिणाम असा झाला, म्हणजे तुम्हाला इथे पुण्यातल्या प्रेक्षकांना आठवत असेल की त्या काळामध्ये पुण्यामध्ये एक मंजुश्री सारडा नावाच्या मुलीचा हे झाला होता, मोठं होतं ते प्रकरण. आणि ते प्रकरण खूप गाजलं महाराष्ट्रात सगळीकडे. मी मंजुश्री म्हणून एक प्रदर्शन चित्रकार संजय पवार यांनी तयार केलं होतं. ते नारी समता मंचाच्या वतीने आम्ही सगळीकडे दाखवत होतो महाराष्ट्रभर. आणि याचा एक परिणाम असा होता, एक जागृती स्त्रियांमध्ये होता. म्हणजे आम्ही सुद्धा संगमनेरला समता आंदोलनाच्या हुंडाविरोधी परिषद घेतली. म्हणजे स्त्रियांच्या चळवळीमध्ये काम करायचं असेल तर या विषयाला जोडलं गेलं पाहिजे, हा त्याच्यामध्ये होता. आणि आपल्याला दिसतं असं की या चळवळीमध्ये हा कायदा बदलला. अजूनही ही धग जाणवते का हो? अजूनही या केसेस येतात 2025 मध्ये? आता पुण्यातच जे घडलेलं प्रकरण होतं, एक काय नाव त्या प्रकरणात, 7-8 महिन्यांपूर्वी त्या मुलीचा मृत्यू झाला.
आणि तेव्हा आम्हालाही सगळ्यांना चटका बसला खरंय. की एका पातळीवरती आपण हे सगळं संपलंय असं आपला समाज झालेला आहे. समज असताना पुन्हा पुन्हा हे जर घडत असेल तर हे का घडतं, त्याचा विचार करताना मला असं जाणवलं की आता आपल्या लग्न व्यवस्थेवर बाजारवादाचा खूप परिणाम झालेला आहे. अगदी आपली लग्न, साधी लग्न बंद झालेली आहेत. खरंय. म्हणजे आम्ही जेव्हा चळवळींमध्ये आलो तेव्हा आमची अट काय असायची, हुंडा न देणारा बरोबर आणि घेणारा बरोबर परिवाराशी संबंध जोडले पाहिजे, बरोबर. लग्न साधी झाली पाहिजेत. म्हणजे आम्हाला आठवतं की आमच्यातल्या अनेक मैत्रिणींची लग्न खादीच्या साडीवरती कोणताही खर्च कर, माझं स्वतःचं लग्न 60 रुपयात झालं. हा, आणि लग्न नोंदणी पद्धतीने झाली पाहिजे असा विचार आम्ही सगळे करत होतो. खरंय. पण आता असं झालेलं आहे की खूप खर्चिक लग्न झालेली आहेत. अगदी. आणि एका बाजूने खर्चिक लग्नातला दिखावा पण इतकं वाढलेला आहे आणि इव्हेंट तो समजला जातो आणि म्हणून लोक कोट्यवधी रुपये लग्नावर खर्च करतात. ज्यांच्याकडे आहे ते करतात, ज्यांच्याकडे नाही ते कर्ज काढून करतात आणि एक सापळा रचला जातो जो एका बाजूने बाजारवादाचा आहे आणि दिखाव्याचा आहे. आणि त्याच्यामधनं मग हाव सुटते आणि मग ही हाव पुढे स्त्रियांच्या छळामध्ये त्या हवेचं रूपांतर होतं. खरंय खरंय. या अनुषंगाने म्हणजे परित्यक्तांची परिषद झाली, मग आपण जो म्हटलं हुंडा विरोधी चळवळ झाली, या अनुषंगाने इतर कोणत्या चळवळी त्यावेळेला चालू होत्या? त्यावेळी आणखी एक महत्वाची चळवळ देशभर झाली की आपल्या देशातला हा जो लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदे ते बदलण्याचं, ज्याला माइलस्टोन केस आपण म्हणू, ती मथुरा बलात्काराची केस होती. मथुरा नावाच्या, आता आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी थोडं ती केस मी एक थोडक्यात सांगते की मथुरा नावाची एक 16 वर्षाची मुलगी, आदिवासी समाजातली मुलगी, तिच्यावर पोलीस कस्टडीमध्ये 2 पोलिसांनी बलात्कार केला आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं. आरोपी सुटले. पण त्या मधल्या काळामध्ये म्हणजे तिची केस दाखल होणे आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रकरण जाणं, त्या याच्यामध्ये महिला चळवळीला खूप मोठ्या प्रमाणात आवाज उठवला. म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये मुलीवर बलात्कार होणे, त्यामुळे कस्टोडियन रेप हा एक कायद्यामधला नवा हे आला. त्याचबरोबर बलात्काराच्या कायद्यामध्ये काय सुधारणा झाल्या पाहिजे याच्या संदर्भात मागण्या झाल्या. बरोबर. आणि अगदी संसदेपर्यंत, रस्त्यावरती, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की हुंडा विरोधी चळवळ आणि ही लैंगिक अत्याचार प्रतिबंधक जी चळवळ होती ती सडक से संसद तक अशी चालू होती. म्हणजे आम्ही झडकेवर भांडत होतो, मोर्चे काढत होतो, पण संसदेमध्ये तेव्हा असे काही लोक होते, जसं मी मगाशी प्रमिला दंडवतेंचा उल्लेख केला, कॉम्रेड गीता मुखर्जी होत्या, ही सगळी माणसं, या ज्या महिला आतमध्ये होत्या. राजनारायण नावाचे एक खासदार होते, त्यांनी तर सांगितलं होतं की तुम्ही जर या कायद्यांमध्ये बदल केले नाहीत तर मी इथे उपोषणाला बसेल. आणि हे जे बळ होतं सगळं, त्यामुळे एका बाजूने संसद विचार करत होती आणि मोर्चे आंदोलन होत होती, त्याचा परिणाम होता. स्त्रियाही जागृत होत होत्या, स्त्रिया नकार द्यायला लागल्या. ही सगळी त्या चळवळीची देण आहे. बरोबर आहे. मॅडम, हे सगळं करत असताना तुम्ही एक क्रियाशील कार्यकर्ती म्हणून जसं काम करत होता, तसं मला तेच वाटतं की त्याच वेळेला कदाचित तुमच्या मनामध्ये एक लेखिका पण जागी होत होती आणि म्हणून तुम्ही लढा टाकलेल्या स्त्रियांचा हे जे पुस्तक लिहिलं, तर ती प्रेरणा नेमकी तुम्हाला कशी मिळाली? कधी वाटलं की आपण पुस्तकाच्या रूपाने, अक्षर रूपाने व्यक्त व्हावं? माझं पहिलं जे पुस्तक आलं ते मला वाटतं माझ्या 57-58 वर्षी आलेलं आहे. पण मी प्रसंगोपात लिहित होते की चळवळीतले काही मुद्दे, काही समकालीन प्रश्न, याच्यावर स्तंभलेखन, असं अशा स्वरूपाचं लिखाण मी करत होते. पण जेव्हा आम्ही ही परित्यक्तांची चळवळ चालवली आणि एक 15-20 वर्ष ती मोठ्या प्रमाणात तिचा विस्तार झाला. म्हणजे तुमच्या महाराष्ट्राचं जे पहिलं महिला धोरण मार्च 1994 मध्ये आलं, ते येण्याचं कारणच ही परित्यक्तांची चळवळ होती. ओके. म्हणजे आम्ही 30 जानेवारी 94ला 50-55,000 स्त्री पुरुष एकांनी एकत्र येऊन औरंगाबादला परिषद घेतली होती, परित्यक्ता हक्क परिषद. तर त्याचा एक परिणाम असा झाला की सरकारला आमच्या प्रश्नांची जाणीव झाली आणि महाराष्ट्र सरकारने त्यावेळेस हे महिला धोरण जाहीर केलं. तर त्या सगळ्याचा मग माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींकडून आग्रह व्हायला की मी आता हे काय नेमका हा प्रश्न हा लिहिला पाहिजे. कारण शेवटी मी जसे टाकलेल्या स्त्रियांसाठी मी भांडत होते, संघर्ष करत होते,
संघटित करतो, तसं माझ्याही मनामध्ये आपली भारतीय विवाह संस्था बरोबर आहे. या इथल्या स्त्रीचं संस्कृतीमध्ये असलेलं काय तिला नेमकं दिलेलं आहे संस्कृतीने, इथल्या कायद्यांची मर्यादा, समाज व्यवस्था काय विचार करते या संदर्भातला एक शोध मी घेत होते. आणि म्हणून मग ते पुस्तक, खरं तर मी ते पुस्तक माझ्या मित्रांच्या आग्रहामुळे लिहिलं. त्यामुळे चळवळीतल्या मित्रांच्या, की हे तू लिहिलं पाहिजेस आता. त्यातून ते पुस्तक आलं, लढा टाकलेल्या स्त्रियांचा. माझं दुसरं जे पुस्तक मी लिहिलं ते अक्क महादेवी नावाच्या एका विद्रोही संत स्त्री संतावर लिहिलं. या लिंगायत समाजातल्या. मी आजही, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की या ज्या विद्रोहाच्या, स्त्रीमुक्तीच्या भारतीय परंपरांचा शोध आपण घेतला पाहिजे, भारतीय वारसा शोधत राहिलं पाहिजे. आणि मला तो आपल्या स्त्री संतांमध्ये मोठ्या प्रमाणात सापडतो. म्हणजे जशा आपल्याकडच्या महाराष्ट्रातल्या संत जनाबाई, संत सोयराबाई, संत कान्होपत्र आहेत, मुक्ताबाई आहे, तुमचं नाव मुक्ता आहे तर ह्या सगळ्या जशा आहेत तशा कर्नाटकामध्ये, उत्तर भारतामध्ये संत मीरा जशा आहेत, या सगळ्या स्त्री, लल्लेश्वरी काश्मीरमध्ये आहे. तसं मी या अक्क महादेवी या लिंगायत संत ज्या होत्या, लिंगायत धर्मसंत परंपरेतल्या, त्यांचं लिखाण माझ्या काही वाचनामध्ये आलं आणि मराठीत त्याच्याबद्दल काही उपलब्ध नव्हतं. मला खूप कुतूहल वाटलं की एखादी स्त्री 12व्या शतकामध्ये इतकी विरागी होते आणि स्वतःचा आणि परमेश्वराचा शोध घेण्यासाठी विवाह नाकारते, घर सोडते आणि 18व्या वर्षी समाधी घेऊन आपलं आयुष्य संपवते आणि त्याआधी काही लिखाण करून जाते. तर या 18 वर्षाच्या आयुष्यात या स्त्रीने इतकं प्रचंड काम केले, त्याचं आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून मी वर्ष दीड वर्ष काही संशोधन केलं आणि त्याच्यातनं मग हे अक्क महादेवी स्त्री स्वातंत्र्याची वाट सुरू हे पुस्तक लिहिलं. तुमच्या या पुस्तकांबद्दल आणि तुमचे इतरही अनुभव आम्हाला जाणून घ्यायचेच आहेत, पण प्रेक्षक हो, तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मॅडम, तुम्ही आम्हाला सांगितलं की अक्क महादेवी या एका बंडखोर स्त्री संताबद्दल तुम्ही लिहिलं. आणखी काही तुम्हाला कधी लिहावंसं वाटलं आणि कसं लिहावंसं वाटलं? जेव्हा मी हे 2 पुस्तकं माझी पहिली आली तेव्हा मला कळलं की आपण आता लिहू शकतो. मला आत्मविश्वास आला की अरे आपण आपल्या डोक्यात जे आहे ते आता लिहायला हवं. गांधीजींच्या माझ्या संबंध व्यक्तिमत्वावर आणि माझ्या कामावरही खूप मोठा प्रभाव आहे. बरोबर. मी सत्याचे प्रयोग हे गांधीजींचं जे आत्मकथन आहे ते माझ्या महाविद्यालयीन काळामध्येच वाचलेलं होतं. आणि मगाशी मी सुरुवातीला म्हणाले तसे की माझ्यातला निर्भयतेचा शोध गांधीजींपर्यंत येतो. त्यामुळे मला असं वाटलं की गांधी स्त्रियांविषयी काय विचार करतात हे आपण जरा समजून घेऊयात. मग मी जो ते वाचायला गेले, वाचत राहिले आणि मला असं वाटलं अरे हे किती अफाट काम या माणसाने केलेलं आहे. आणि आपल्याकडे गांधीजींच्या विषयी ह्या कामाचा फारसा प्रचार नाहीये. गांधीजी स्वातंत्र्य आंदोलनातले नेते होते, त्यांनी अहिंसा सत्याग्रहाचा मंत्र आपल्याला दिला. बरोबर. हे सगळं आपण बोलतो, पण स्त्री पुरुष समतेविषयी गांधी काय विचार करत होते. म्हणून मग मी वाचायला लागले आणि मला असं वाटलं की गांधी एक तर सर्वंकष मानवाच्या मुक्तीचा विचार करत होते. जे आधीच्या स्त्री पुरुष समतेच्या विचार करणाऱ्यांच्या पुढे एक पाऊल गांधी जातात आणि माणसाची मुक्ती हा निकष स्त्री पुरुष समतेला लावतात. की माणूस केव्हा मुक्त होईल की या समाजात स्त्रियांच्या संदर्भात आपलं वर्तन कसं आहे, बरोबर, स्त्रिया कशा जगतात याच्यावरती माणसाच्या मुक्तीचा, मानवमुक्तीचा निकष गांधीजींनी सांगितला. म्हणजे म्हणून मी ते पुस्तक जे काही लिहिलं ते एका नैतिक जबाबदारीतनं लिहिलं की माझ्यावर ही नैतिक जबाबदारी आहे की मला जी गांधीजींचा स्त्री पुरुष समतेचा विचार समजलाय, जाणवलाय, त्याच्यावर मी लिखाण केलं पाहिजे. अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा तुम्ही खूप काम केलं, जसं परित्यक्तांबद्दल आपण म्हटलं, जसं हुंडा विरोधी चळवळ आपण म्हटलं, पण अंगणवाडीचे हे प्रश्न म्हणजे ते जे कर्मचारी आहेत ते तुम्हाला नेमके कधी जाणवले? 1985ला आम्ही असे विविध कामांमध्ये फिरत असताना गावात या अंगणवाडी कर्मचारी जेव्हा भेटल्या तेव्हा त्या अल्प मानधनावर काम करत होत्या. म्हणजे तेव्हा तर त्यांना अगदी 90 आणि 75 रुपये मिळत होते. तर मग आम्ही त्यांची एक संघटना अंगणवाडी कर्मचारी सभा म्हणून स्थापन केली. साथी बाण राजहंस हे आमचे नेते होते आणि त्यांच्या पुढाकाराने आम्ही ती संघटना स्थापन केली. 1985 पासून मी त्या संघटनेमध्ये आहे आणि सध्या महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे. तर हे काम
माझ्या आधी मृणालताई गोरे अध्यक्ष हो, होत्या. हो, हो. म्हणजे हा वारसा त्यातनं आलेला आहे. तर ते अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आम्ही 3 पातळीवरचा विचार करतो, की एकतर त्यांना मानधन नाही, वेतन मिळालं पाहिजे. हो. त्यांच्या कामाला एक शासकीय दर्जा असला पाहिजे. त्यांच्यासाठी ग्रॅच्युटी मिळाली पाहिजे. सगळ्या शासकीय नियमावली लागू झाली बरोबर, पाहिजे. हा बरोबर. एक भाग. हो. कारण ते समाजातलं अत्यंत महत्त्वाचं काम करतात. खरंय, खरंय. त्यामुळे आत्ता सुद्धा आम्ही आमच्या या मागण्या सरकारकडे, केंद्र सरकारकडे, राज्य सरकारकडे चालू आहे. कधी मागण्या पदरात पडतात, कधी जास्त भांडावं लागतं. बरोबर. तुमच्याकडे आता 45 वर्षाचा या आंदोलनाचा किंवा चळवळीचा एक अनुभव आहे. तर आपल्या या ज्या प्रेक्षक स्त्रिया आहेत त्या सगळ्या स्तरातल्या असतील. तर आम्हाला असं काही थोडक्यामध्ये तुम्ही सांगू शकाल का की स्त्रियांसाठीचे काय महत्वाचे हक्क आणि कोणते महत्वाचे कायदे आता अस्तित्वात आहेत की जे आत्ताच्या या स्त्रियांना नक्की उपयुक्त ठरू शकतात? 2 गोष्टी भारतीय स्त्रियांनी लक्षात घ्याव्यात, की भारतीय संविधान, आपल्या संविधानाने आपल्याला नागरिक म्हणून मान्यता दिली. संविधानाच्या कलम 14-15 मध्ये स्त्री कायद्यापुढे सगळे समान म्हणून सांगितले. कलम 21 मध्ये तुमचं जीवन तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार प्रत्येकाला दिला, दुसऱ्याला त्रास न देता. धर्मस्वातंत्र्य दिलं. हे जे सगळे संविधानाने दिलेले अधिकार आहेत, म्हणजे आता तर परिस्थिती अशी आहे की प्रत्येक भारतीय स्त्रीने आपल्या जीवनासाठीची आवश्यक गोष्ट म्हणून संविधान समजून घेतलं पाहिजे. खरंय, अगदी आणि खरंय. आपल्या जीवनाचा भाग झाला पाहिजे संविधान. संविधानामुळे अनेक गोष्टी, म्हणजे तुम्ही जर बघायला गेलात ना, की या संविधानामधला हे जे कलम होतं की कायद्यापुढे सगळे समान, याच्यामुळे आपल्याकडचे वारसा कायदे बदलले. हो, हो. ख्रिश्चनच्या यांना समान वारसा मिळाला मेरी रॉयच्या केसमध्ये, किंवा शनी शिंगणापूरच्या मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नव्हता, पण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की असा भेदाभेद करता येणार नाही, सर्व वयोगटातल्या महिलांना तुम्ही प्रवेश दिला पाहिजे. हे जे स्त्रियांच्यासाठीचे अधिकार आहेत, त्या अधिकारांचं रक्षण संविधान मोठ्या प्रमाणात करतं. बरोबर. म्हणून भारतीय संविधान सगळ्यात पहिल्यांदी. दुसरं हिंदू कोड बिल. हां, कारण आपल्याला अनेकदा हिंदू कोड बिल काय आहे हेही माहीत माहितीच नसतं. नसतं. पण आता मी इतकंच सांगेल की हा हिंदू कोड बिलाचा जो विषय होता 1955 ते आलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते तयार केलं आणि भारतातल्या हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन अशा सगळ्या समूहातल्या स्त्रियांना ते लागू आहे. बर. म्हणजे कायद्याच्या दृष्टीने त्या कायद्याच्या खाली जशा हिंदू स्त्रिया आहेत, जैन आहेत, बौद्ध आहेत आणि शीख स्त्रिया आहेत, मोठ्या कोट्यवधी स्त्रियांना आज त्याचे लाभ मिळतात. खरं म्हणजे यासाठी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडची खूप कृतज्ञता बाळगली पाहिजे. आणि बाबासाहेबांनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे की मी संविधानाच्या कामासाठी जेवढी मेहनत घेत होतो त्याहीपेक्षा अधिक मेहनत मी हिंदू कोड बिलासाठी घेतली, कारण स्त्रियांना न्याय मिळाला पाहिजे असं मला वाटतं. खरंय, खरंय. आणि त्यातले अनेक अधिकार आहेत, वारशाचे अधिकार आहेत. म्हणजे बघा ना तुम्ही, हे 18 वर्षाच्या खाली मुलीचं लग्न करता काय हो कामा नये, हे हिंदू कोड बिलामुळे आलं. महत्वाचा आहे तो कायदा. किंवा हिंदू स्त्रीला घटस्फोटाचा अधिकार, हिंदू स्त्रीला पोटगीचा अधिकार, द्विभार्या प्रतिबंधक कायदा. अगदी. हे सगळे म्हणजे हा सगळा त्या हिंदू कोड बिलाचा फायदा होता. त्यामुळे तेही स्त्रियांनी लक्षात घ्यावं. मग तदानुषंगिक हुंड्याचा कायदा असेल आणि आणखी एका कायद्याबद्दल स्त्रियांनी स्वतःहून त्याची जबाबदारी आता घेतली पाहिजे की हे आम्ही होऊ देणार नाही, कारण आम्हाला आमची पुढचं पिढी चालवाय. तो म्हणजे गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक कायदा. अगदी खरं. म्हणजे हा आपल्याला आठवत असेल की 80च्या दशकामध्ये, विशेषतः 85 नंतर आमच्या असं लक्षात यायला लागलं होतं की मुलींची संख्या कमी होती. खरं म्हणजे हा जो आपल्याकडे आंतरराष्ट्रीय महिला वर्षाची घोषणा झाली ना 75ला, त्याच काळात केंद्र सरकारने एक स्टेटस ऑफ वुमेनचा समानतेकडे वाटचाल म्हणून एक अहवाल प्रसिद्ध केला होता. आणि त्या अहवालामध्ये ज्या अनेक गोष्टी सांगितल्या होत्या, त्यात एक गोष्ट अशी सांगितली होती की देशात मुलींची, बायांची संख्या कमी होते. म्हणजे तेव्हापासून हा प्रश्न होता. पण 80-85 दशकात लक्षात असं झालं की पूर्वी वेगळ्या मार्गाने मुली मारल्या जात होत्या, पण आता विज्ञानाच्या मार्गाने मारल्या जातात. म्हणजे जे लिंग चिकित्सेचं सायन्स, विज्ञान हे गर्भातील काही व्यंग असेल तर ते शोधण्यासाठी खरं तर होतं, तर ते मुली
मुलगी आहे की नाही हे मुलगीच्या आणि मुलींना मारण्यात यायला लागलं. म्हणजे मुलींची संख्या कमी होत होती आणि मग याच्या विरोधात म्हणजे आपल्याला दिसतं असं की स्त्रियांच्या संघटना उभ्या राहिल्या. बरोबर आहे. मृणालताई गोरेंनीच त्याचं खाजगी विधेयक विधानसभेत मांडलं. त्यावेळेचे मुख्यमंत्र्यांनी त्याचं याच्यामध्ये रूपांतर केलं, कायद्यात रूपांतर झालं आणि महाराष्ट्र पहिला राज्य ठरलं. वा. आणि पुढे मग केंद्रात तो कायदा झाला. पण पहिल्यांदा 1994 मध्ये महाराष्ट्रात हा कायदा झाला गर्भलिंग चिकित्सेला प्रतिबंध करण्याला. हे सगळं जेव्हा आपण बघतो त्यावेळेला असं वाटतं की विविध परिषदा होतात आणि तुम्ही सुद्धा या विविध परिषदांमध्ये सहभागी होता राष्ट्रीय पातळीवरच्या विविध विषयांवरच्या. तर ज्या वेळेला तुम्ही प्रतिनिधित्व करता एका स्त्री समाजाचं म्हणून, तर तिथे तुमची भूमिका काय असते त्या परिषदांमध्ये सहभागी होताना? कालच आमची एक परिषद संपली. हे जे 1975च्या नंतरचे 50 वर्षाचा भाग म्हणून महाराष्ट्रातल्या स्त्रियांच्या संघटनांनी स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एक महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद नावाचा मंच आम्ही स्थापन केला आणि त्याच्या वतीने वर्षभर आम्ही विविध कार्यक्रम घेतले. सेफ्टी ऑडिट, महिलांच्या सुरक्षिततेच्या संबंधी केलं, संविधानाचा प्रचार केला, महिलांच्यासाठी काय आज परिस्थिती याची महिला कायद्यांची पुन्हा एकदा चिकित्सा केली. 50 वर्षात आपण काय मिळवलं, काय गमवलं आणि पुढच्या 50 वर्षात काय करायचं याची एक चर्चा आमच्या डोळ्यासमोर. तर त्याची मुंबईमध्ये आम्ही 20, 21, 22 डिसेंबरला परिषद घेतली. 1200 स्त्रिया महाराष्ट्रभरातनं आल्या होत्या, वेगवेगळ्या संस्था संघटनांच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या. या सगळ्या परिषदा आम्हाला काय देतात? तेच म्हणजे मी त्या परिषदेच्या संयोजकांपैकी एक आहे आणि मी आता सगळ्या प्रवासात विचार करत होते काय मिळालं या परिषदेने मला प्रतिनिधींना. तर सगळ्यात जगण्याची ऊर्जा देतात. वा. समाजाची आपली बांधिलकी वाढवतात, एकमेकींमधला भगिनी भाव, मैत्रीभाव वाढवतात स्त्रियांमधला. आणि त्याचबरोबर नवे प्रश्न पुढे येतात. त्या नव्या प्रश्नांचे म्हणजे उदाहरणार्थ कालच्या परिषदेमध्ये सगळ्यात महत्वाचा जो नवा प्रश्न आला तो आपल्याकडच्या LGBTQ समूहाविषयीचा प्रश्न. अगदी की जो आजच्या याच्यामध्ये चर्चेला काळातला हा प्रश्न जुन्या काळातला नवीन काळात तो उघडा झाला दिसला. आता या उघड्या झालेल्या प्रश्नाविषयी आपणही डोळसपणे अधिक खुल्या मनाने बघितलं पाहिजे हा विचार या आमच्या परवाच्या परिषदेमध्ये झाला. आणि मला खूप आश्चर्य वाटलं. आमच्या ग्रामीण भागातल्या स्त्रिया होत्या, शेतकरी स्त्रिया होत्या, त्यांनी उभं राहून सांगितलं हो आम्हाला आतापर्यंत माहीत नव्हतं पण आता आम्ही या मुलांबरोबर आहोत, या समूहाबरोबर आहोत. बरोबर. आपण त्यांच्याशी चर्चा करणारच आहोत पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय ॲडव्होकेट निशा शिऊरकर यांच्याशी. दीनबंधूच्या संपादिका ज्या पहिल्या होत्या त्या तनुबाई बिर्जे इथपासनं स्त्री संपादिका लेखिकांचा जो प्रवास सुरू झालेला आहे आणि आता 2025 आहे. तर या सर्व कालपटाकडे एक लेखिका म्हणून आणि एक चळवळीतली कार्यकर्ती म्हणून तुम्ही कसं नेमकं बघता? तनुबाई बिर्जेंच्या आधी खरं तर आपण ताराबाई शिंदेची आठवण केली पाहिजे. ताराबाई शिंदे या महात्मा फुल्यांच्या अनुयायी होत्या. आपण महात्मा ज्योतिराव फुल्यांचं आणि सावित्रीबाई फुलेंचं, फातिमा शेखांचं नाव स्त्रियांच्या शिक्षणाच्या आणि स्त्रियांच्या एकूणच मुक्तीच्या प्रश्नासंदर्भात नेहमीच घेतो. बरोबर. तर या ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना नावाचं पुस्तक लिहिलं साधारणतः 1848 मध्ये. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याच्यानंतर 60 वर्षांनी सिमॉन दी बोआ नावाच्या बाईंनी सेकंड सेक्स नावाचं पुस्तक लिहिलं की जे स्त्रियांचं काय दुय्यमत्व हे शोधण्याचा प्रयत्न केला. आता मी ताराबाई शिंदे पण वाचल्यात आणि सेकंड सेक्स पण वाचलेल्या. तर मला असं लक्षात आलं की 60 वर्ष त्याच्या आधी म्हणजे भारतात महात्मा ज्योतिराव फुल्यांच्यामुळे ताराबाई शिंदेसारख्या एक बाई सगवंत पुरुष प्रधान व्यवस्थेला प्रश्न विचारून तुम्ही स्त्रियांवरती हा अन्याय करू नका असं जे सुनावतात, परखडपणे सांगतात, ही ताकद त्या सगळ्या लिखाणामध्ये होती. आणि हे जी ताराबाई शिंदे म्हणा किंवा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जो सत्यशोधक समाज स्थापन केला होता त्या सत्यशोधक समाजामध्येच एक मुखपत्र होतं दीनबंधू म्हणून. या दीनबंधूच्या ज्या काही संपादिका ताराबाईंबद्दल आता तुम्ही तनुबाईंबद्दल आता विचारलं, तनुबाई बिर्जेंबद्दल. तनुबाई बिर्जे यांचे पती खरं तर आधी
त्याचे संपादक होते. बर पण त्यांचा तेही सत्यशोधक विचारांचं होतं. त्या दोघांचं लग्न सत्यशोधक पद्धतीने झालेलं होतं. बर बर आणि जेव्हा मग त्यांचा मृत्यू झाला पतीचा, तेव्हा मग दानूबाईंनी ती जबाबदारी घेतली. आणि त्याचे काही अंक मी वाचलेत. फार माझा ते अंक वाचण्यात आले नाहीत, पण जे काही आले त्याच्यात म्हणजे दानूबाई असं म्हणत होत्या की ह्या संबंध बहुजन समाजातल्या स्त्रियांचा आपण विचार केला पाहिजे. आणि मग त्या स्त्री शिक्षणाबद्दल, मुलींच्या बालविवाहाबद्दल अशा सगळ्या विषयांवरती आपल्या संपादकीय लिहित होत्या. बरोबर. आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा असे की एक बाई असं पण एक पूर्ण वर्तमानपत्र चालवतीये आणि त्याचा चांगला त्या. आणि मुख्य म्हणजे असं झालं की त्या ज्या काळात दिनबंधू चालवत होत्या त्या काळात दिनबंधूचा सर्वात जास्त प्रसार झाला. वा वा. म्हणजे केवळ त्यांनी नवरा गेला आणि मी हे काम करते असं नाही, एक संपादिका म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला. दानूबाई बिर्जेंच्या नंतरही महाराष्ट्रात आपण बघितलं की शांताबाई किर्लोस्करांनी स्त्री मासिकाच्या संपादिका झाल्या. आपल्या पुण्यामध्ये विद्याताई बाळ मिळून साऱ्या जणी मासिक चालवत होत्या. मोठी परंपरा आपल्याला या सगळ्या स्त्री संपादकांची लाभली. विशेषतः स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सुद्धा अनेक स्त्रियांनी, अवंतिकाबाई गोखले असतील, तिकडे बंगालमध्ये अनेक होत्या की त्यांनी आपल्या स्वातंत्र्याच्या विचारांच्या प्रसारासाठी अनेक वर्तमानपत्र चालवले. आता आपल्याला दिसतं असं की ही जी स्त्री लेखिकांची किंवा स्त्री संपादकांची परंपरा आहे याचं एक फार सुंदर उदाहरण आहे की आपल्याला असं वाटतं सरी लिहिता वाचता येणं ठीक आहे, लिहिता वाचता आलं पाहिजे, पण खूप काही डिग्र्या विग्र्या पाहिजेत का, तर नाही. खबर लहरिया नावाचं या राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेशाच्या भागामध्ये भोजपुरी भाषा साधारणतः ज्या काही स्त्रिया बोलतात त्या स्त्रियांनी एक खबर लहरिया नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. बर. आणि या सगळ्या स्त्रिया दलित आदिवासी समाजातल्या आहेत. 5वी 6वी 7वी शिकलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त 12वी शिकलेल्या आहेत. आणि त्यांना असं वाटलं की आमच्या गावातले प्रश्न या मोठ्या पेपरमध्ये येतच नाहीये. म्हणजे त्यांनी हे काम, स्थानिक प्रश्न येत नाहीत, गावातला पिण्याचा प्रश्न येत नाहीत, आम्हाला कर्ज मिळत नाही हे येत नाहीये, आमची शेतीचं नुकसान होतं हे या पेपरमध्ये येत नाहीये. आणि म्हणून त्यांनी 90च्या दशकामध्ये असा प्रयत्न केला की आपण एक आपला पेपर चालवूया. आणि मग ते खबर लहरिया या सगळ्या राज्यांमध्ये निघत होतं आणि आता त्या स्वतःचं चॅनल चालवत आहेत. आपण बघतो बघा या दूरदर्शन असेल किंवा या बाकीचे सगळे आता कितीतरी चॅनल्स झालेले आहेत. सगळीकडे खूप तरुण मुली उत्साहाने बोलत असतात, न घाबरता साहसाने आपली भूमिका मांडत असतात. तेव्हा ती एक चांगली सशक्त परंपरा आपल्या देशामध्ये आहे. आणि त्यासाठी त्या सगळ्या मुलींचं आपण ज्या स्त्री प्रेक्षक त्यांच्या पाठीशी उभं राहिलं, त्यांच्या पाठीवर हात ठेवला पाहिजे. कधी त्यांच्यावर काही संकट आलं तर त्यांच्या बरोबर आपण असलं पाहिजे. पत्रकार म्हणून त्यांच्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. खरंय खरंय. आपण महाराष्ट्राबद्दल, तुम्ही तर महाराष्ट्रातही काम खूप केलेलं आहे, तर जेव्हा महाराष्ट्राबद्दल आपण बोलतो त्यावेळेला आज असं चित्र आहे की 25,000 महिला या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत आहेत. म्हणजे हा जो एक परिवर्तन आहे सुंदर असं आपल्याला दिसतं. तर या सगळ्या परिवर्तनाकडे तुम्ही कसं बघता? आणि महाराष्ट्र आपण जे एका अर्थी सगळ्या बदलांना लवकर ऍक्सेप्ट करणारं एक पुरोगामी राज्य आहे असं आपण म्हणतो, या चळवळीतला एक महत्वाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? स्त्रियांच्या चळवळीने कायमच म्हणजे जगभर हा प्रश्न होता. काय मागण्या केल्या स्त्रियांच्या चळवळीने? आम्हाला नागरिकत्वाचा अधिकार मिळावा, आम्हाला राजसत्तेत सहभाग मिळावा, आमचं घरगुती हिंसाचारापासून मुक्ती व्हावी आणि आम्हाला रोजगार मिळावा, याच्या आधारावरती स्त्रियांच्या मागण्या होत्या. तसं भारतातही हा प्रयत्न सुरुवातीपासून होता की स्त्रियांचा सत्तेत सहभाग असावा. म्हणून आपल्याला दिसतं असतं की 1993ला जी घटना दुरुस्ती झाली त्या घटना दुरुस्तीमुळे स्त्रियांच्या सत्तेतल्या सहभागाचा मार्ग मोकळा झाला. हा. आणि देशभर जसं महाराष्ट्रात तुम्ही म्हणालात तशा देशभर स्त्रिया या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्तेमध्ये आल्या. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, बरोबर, या सगळ्या संस्थांचं स्वरूप किती बदललं, काय बदललं, हे खरं तर अभ्यासाचे विषय आहेत. तर दिसतं असं की खूप स्त्रियांना सत्तेत येण्याची संधी मिळाली. आणि अनेक स्त्रियांनी, म्हणजे मला आमच्या अंगणवाडी कर्मचारी सभेच्या एक 9वी-10वी पास असलेल्या बाई, कृष्णा भाणारकर म्हणून भंडारा जिल्ह्यातल्या, त्या जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या.
अरे वा. म्हणजे जी एक बाई, तिला सगळेजण बाई बाई तू हे काम केलंस का, ते काम केलंस का, तिच्याकडनं हाय अहवाल घेत. हा. ती बाई खुर्चीत जाऊन बसली, तिला लाल दिव्याची गाडी सत्ता मिळाली. आली. लाल दिव्याची गाडी मिळाली तिला. तिने त्याचा चांगला वापर केला आणि जेव्हा तिची सत्ता संपली तेव्हा रोज जाऊन अंगणवाडी शिकवायला लागली. किती हा छान. जो सहजता आहे की सत्तेचा स्वीकार आणि सत्तेतनं बाहेर गेल्यानंतर पुन्हा सत्ता मिळावी म्हणून अधिक धडपड न करता, हा ठीक आहे आता मी माझं काम करेल. वा. तिने तिच्या काळात दारूबंदीचा प्रयत्न केला, गावात पाणी पोहोचवले, रस्त्याची कामं केली. अशा अनेक स्त्रिया आहेत. मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं. तर हा जो स्त्रियांच्या सत्तेतल्या सहभागाचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न की गाव बदलण्याचा प्रयत्न स्त्रिया करतायत. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मला एक पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की बालविवाह हा सुद्धा एक मोठा प्रश्न स्त्रियांच्या बाबतीत होता. त्याकडे तुम्ही कसं बघता, त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? हा गंभीरच प्रश्न होता बालविवाहाचा आणि आजही आपल्याला बालविवाह होताना दिसतात. या बालविवाहाची कारणं ही बदलत जातात बघा. म्हणजे पूर्वीच्या याच्यामध्ये अष्टवर्षा भवेत कन्या म्हणून मुलीचं लहान वयात लग्न करून द्यायचं आणि म्हणून आपल्याकडे दिसतं असं की गोपाळ गणेश आगरकरांनी, महात्मा फुले आणि या सगळ्या म्हणजे बेहरामजी म्हणून एक होते की ज्यांनी या बालविवाहाचा कायदा व्हावा म्हणून प्रचंड प्रयत्न केलेले आहेत आणि त्याला बालविवाहाला प्रतिबंध बसवण्याचा प्रयत्न झाला. तरीही आपल्याला अधूनमधून बालविवाह होतात असं दिसतं. पण मला याच्यात पॉझिटिव्ह एक गोष्ट तुम्हाला माझ्या मैत्रिणींना सांगायला, सख्या आहेत ना आपल्या सगळ्या, तर सख्यांना सांगायला आवडेल की आता मुली नकार द्यायला लागलेल्या आहेत. म्हणजे माझा असे अनेक अनुभव आहेत की मुली आम्हाला पत्र पाठवून कळवतात, चिठ्ठी पाठवून कळवतात, फोनवर मेसेज पाठवतात की प्लीज प्लीज हे थांबवा ना तुम्ही बघा. आणि त्या छोट्या मुली असतात 14-15 वर्षाच्या, 12 वर्षाच्या आणि आम्ही त्यांना मदत करतो. बालविवाह प्रतिबंधक समिती असते तिची मदत घेतो. पण मुलीवार पण दुसऱ्या बाजूने आपले जे आर्थिक प्रश्न असतात त्याच्यातही हा प्रश्न आणला. म्हणजे बालविवाह होण्यामध्ये आपल्याकडे बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात. बर बर बर. त्याची काय कारण आहे असं शोधलं तर ऊसतोड कामगार लोक जे असतात त्यांचं स्थलांतर होतं आणि मग स्थलांतर होताना ही मुलीची जबाबदारी सांभाळायची म्हणून मग तिचे लग्न करून टाकतात. अशी प्रश्नांची उत्तरं शोधताना असं स्थलांतर होऊ नये, स्थलांतर होईल तेव्हा सुद्धा त्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न हे जर थांबलं तर मग त्या मुली त्यांची लग्न बालविवाह होण्याचे थांबतील. तुम्ही स्वतःचं शारीरिक आणि मानसिक स्थैर्य अशा वेळेला कसं टिकवून ठेवता? एकतर तुमच्या कुटुंब तुमच्या सोबत कसं आहे ते, अगदी खरं. आणि दुसरं तुम्ही ज्या चळवळींमध्ये आहात त्या चळवळीतले तुमचे साथीदार कसे आहेत ते, तुमचे मित्रमैत्रिणी कसे आहेत ते. मला याचं तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर एका अर्थाने माझ्या कुटुंबामध्ये आहे आणि दुसरं त्याला जोडूनच आहे की चळवळीमध्ये मला जे साथीदार मिळाले त्यांनी विश्वास दिला की हे आपल्या सगळ्यांचं एकत्र करायचं काम आहे. तुम्ही मुलाखत माझी घेतायत पण काम हे एका चळवळीने केलेलं काम आहे आणि त्यामुळे ह्या चळवळीतनं आपल्याला सामर्थ्य मिळत राहतं. दुसरी एक गोष्ट आहे की येतात ना प्रश्न, पण मगाशी अगदी हातबल आल्यासारखं सुद्धा वाटतं कधी कधी आणि असं वाटतं अरे का असं होत असेल, या समाजामध्ये पुन्हा पुन्हा हा समाज असा मागे का जातोय. आणि मग अशा वेळेस एक माणूस मात्र मदत करतो. अशा वेळेस मी महात्मा गांधीजींचं सत्याचे प्रयोग पुस्तक काढते, त्याच्यातली काही प्रकरणं वाचते आणि मला वाटतं की नाही तू पुन्हा उभं राहा आणि लढ. तुमच्या या सगळ्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक गोष्टींचं मिश्रण आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही नक्की कशात रमता हो मॅडम? वकिलीत रमता, आंदोलनात रमता, का लेखिका म्हणून लिखाणात रमता? वेगळी नाहीये. तीच निशा शिवूरकर वकील आहे, तीच कार्यकर्ती आहे आणि तीच लेखिका आहे. आणि असं काढता येत नाही कप्पे आपल्याला बाजूला आपल्या व्यक्तिमत्वाचे. मी वकील का झाले तर चळवळीत काम करता यावं आणि चळवळीला मदत व्हावी म्हणून वकील झाले. मी चळवळीत का काम करते तर माझ्या ज्या चळवळीतल्या प्रेरणा आहेत, माणसाच्या विषयीची करुणा माझ्या मनामध्ये आहे, त्या करुणेने मला चळवळीमध्ये आणलं. आणि मी लिहिते का तर चळवळीला मदत व्हावं, चळवळी पुढे न्यावं याच्यासाठी मी लिहिते. बरोबर. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी मी परस्पर पूरक आहेत असं त्या म्हणायला. परस्पर पूरक आहेत आणि असं कुठेही न अडकता त्या तिघांशी जोडत कसं गेलं पाहिजे असा प्रयत्न मी करते. एकेरी पालकत्व
हा एक सध्याचा मोठा प्रश्न आहे, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता हे आम्हाला थोडक्यात सांगा. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांपुढे बदलत्या कुटुंब व्यवस्थेचा एक नवा प्रश्न आलेला आहे. आपली पूर्वीची कुटुंब आणि हे फार गतीने झालं. हो. म्हणजे आपण आत्तापर्यंत आपली एकत्र कुटुंब होती, मग ती विभक्त झाली आणि आता एकच माणसाचं कुटुंब इथपर्यंत ते आता आलेलं Single आहे. parenting. सिंगल पेरेंटिंग नॉट ओनली सिंगल मॅन्स किंवा सिंगल वुमन्स फॅमिली Family. इथपर्यंत ते आता आलेलं आहे. तर मग आणि आपल्याकडे उत्तर नाहीत काही. आपण प्रिपेअर्ड नव्हतो या सगळ्यात बदलाला, पण ते आलं. पण माझ्या सगळ्या विशेषतः या परित्यक्तांची जर चळवळ जेव्हा मी चालवली तेव्हा हा सिंगल पेरेंटिंगचा प्रश्न, एकेरी पालकत्वाचा, एकल मातांचा प्रश्न, एकल स्त्रियांचा प्रश्न हा आमच्या चळवळीचा मुख्य मुद्दा होताच. फार जिद्दीने स्त्रिया मुलांसाठी जगतात बघा. खरंय खरंय. आणि एक अडचणींमध्ये, संकटांमध्ये छोटी छोटी उदाहरणं आहेत. म्हणजे फक्त एक छोटं उदाहरण मी सांगते की प्रगती पुस्तकावर सही करायला बाप तयार नसतो. एकदा टाकून दिलं की तो मुलांची जबाबदारी घेत हो ना, नाही. घेत नाही. आणि या बाईला त्या सगळ्या पातळींवर म्हणून आम्ही आईचं नाव लावण्याचा म्हणजे हा कायदा आता सगळीकडे तुमच्या कागदपत्राला तुमच्या आईचं नाव असेल, पण हा आईचं नाव लावायचा कायदा आला कुठून? तर या आमच्या चळवळींमधनं आलेला आहे. क्या बात आहे. त्यामुळे अशा पद्धतीने त्या एकल स्त्रीला पण एक आत्मविश्वास या सगळ्या चळवळींमधनं मिळाला, आत्मप्रतिष्ठा. आत्मप्रतिष्ठा मिळाली. आणि खरं सांगू का, माझा अनुभव, पुरुष एकटा झाल्यावर जेवढा दिनवाणा होतो ना तेवढ्या स्त्रिया दिनवाण्या होत नाहीत. वा, त्यांच्या क्या जीवट आणि चिवट असतात त्या मार्ग काढत राहतात आणि स्वतःचं आणि मुलांचं आयुष्य घडवण्याचा प्रयत्न वा करतात. वा वा. खरंच खूप छान. आणि तुम्ही सांगितलं चळवळीचं यश हे विविध पद्धतीने हळूहळू झिरपत तो जातो प्रयत्न, आणि कुठेतरी तो तुम्हाला त्याची फळं दिसायला लागतात. आणि आज ते सर्टिफिकेटवर नाव दिसतं आईचं, हा सुद्धा चळवळीचंच एक यश आहे असं म्हणायला हरकत नाही. आमचा जो एक प्रेक्षक वर्ग आहे, ग्रामीण, शहरी, सुशिक्षित, अशिक्षित, त्या सर्व आपल्या सख्यांसाठी तुम्ही या कार्यक्रमाच्या शेवटी सांगतेला काय संदेश देऊ इच्छिता? खरं तर या सगळ्या मैत्रिणींना माझा प्रेमाचा नमस्कार. प्रेमाचा यासाठी की स्त्रियांवरती ही एक जबाबदारी एका नव्या व्यवस्थेने आता टाकलेली आहे, समाजातलं प्रेम वाढवण्याची. आणि ते आपण कसं वाढवणार? ज्या स्त्रियांच्या चळवळीविषयी आता आपण तासभर बोलतो आहोत त्या स्त्रियांच्या चळवळीने भगिनी भाव जिंदाबादची एक घोषणा दिली. आपण बंधुभाव शब्द आपल्याला सगळीकडे ऐकायला मिळतो, पण भगिनी भाव शब्द आपल्या भाषेमध्ये नव्हता किंवा भाषेच्या त्याची रोजच्या वापरामध्ये नव्हता. स्त्रियांच्या चळवळीने भगिनी भाव शब्द रुजवला, मैत्री भाव हा शब्द रुजवला. आपण आपल्या कार्यक्रमाचंच नाव सखी आहे, म्हणजे ही मुलाखत देताना मला अतिशय आनंद होतो की जे सख्यत्व आहे माणसांमधलं, हे सख्यत्व कुठून येतं? जात, धर्म, रक्त, नातं, तुमची आर्थिक परिस्थिती याच्या पलीकडे सख्यत्वाची, मैत्रीची भावना असते. आणि भारतीय स्त्रियांवरती, आपल्या मराठी स्त्रियांवरती, महाराष्ट्रातल्या स्त्रियांवरती हा जो मैत्रीभाव आहे स्त्रियांमधला, स्त्रियांचा भगिनी भाव आहे, तो कसा आम्ही पसरत नेऊ याचा विचार या स्त्रियांना करावा लागेल. आपल्या हक्कांबद्दल जागृत राहत असतानाच इतर स्त्रियांच्या हक्कांची लढाई आपण एकत्र येऊन कशी लढू शकतो, सर्व जाती धर्माच्या, सर्व पंथांच्या, अशी एक धर्मनिरपेक्ष प्रेम आपण एकमेकांवर कसं करू याचा विचार स्त्रियांनी केला पाहिजे. आणि माझा स्वतःचा असा विश्वास आहे हे स्त्रियाच करू शकतील. वा. आणि ही जबाबदारी माझ्या सख्यांनी घ्यावी एवढंच माझा त्यांना सांगावा आहे. संदेश बिंदेश नाही, हा सांगावा आहे. ताई, तुम्ही इथे आलात आणि आमच्या सर्व सख्यांसाठी तुमचं एकंदरीत प्रवास तर सांगितलाच, पण या चळवळीचा प्रवास सांगितला आणि त्यातनं घडणारे सकारात्मक बदल आम्हाला कळले. त्यानिमित्त दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार